भारतीय नौदलाचं हे ऑपरेशन संकल्प. सोमालियाच्या समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या जहाजाची भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी केलेली ही सुटका. एडनच्या आखातात सोमालियाच्या 35 समुद्री चाच्यांनी MV राउन या जहाजाचं अपहरण केलं. याच जहाजाचा वापर समुद्री चाचे समुद्रात दरोडा टाकण्यासाठी करत होते. 14 मार्च रोजी समुद्री चाच्यांनी अब्दुल्ला या एका बांगलादेशी जहाजावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. भारतीय नौदलाला ही माहिती मिळताच भारतीय किनारपट्टीपासून 2800 किलोमीटर अंतरावर सुटकेसाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं. पंधरा मार्च रोजी भारतीय नौदलाचं हेलिकॉप्टर जहाजाला वाचवण्यासाठी जवळ पोहोचलं. तेव्हा चाच्यांनी लगेच गोळीबार सुरू केला. जहाजावरच्या खलाशांना बचावाची ढाल म्हणून उभं केलं. भारतीय नौदलानं तेव्हाच या चाच्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. अखेर नौदलाचे मार्कोस कमांडो C-17 ग्लोबमास्टर विमानानं पॅराशूटच्या मदतीनं MV राउन जहाजावर उतरले. नौदलाच्या शस्त्रसज्ज कमांडोजना पाहताच 35 सोमालियन चाच्यांनी आत्मसमर्पण केलं. 40 तासांमध्ये अपहरण केलेल्या जहाजाची सुटका केली आणि 3 महिन्यानंतर जहाजावरच्या 17 खलाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. युद्धनौका INS कोलकाता, INS सुभद्रा, उंच उडणारे ड्रोन, C-17 ग्लोबमास्टर विमान, गस्त घालणारं PATI या सर्वांचा एकत्रित वापर करत नौदलानं यशस्वीरित्या हे बचाव कार्य पार पाडलं. आता या समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.